रेल्वेची प्रवासी आरक्षण प्रणाली म्हणजेच PRS 6 तासांसाठी बंद असेल। ही प्रणाली आज रात्री 11:45 पासून सोमवारी पहाटे 5:45 बंद असेल। या कालावधीमध्ये PNR कॉम्प्रेशनसह स्थिर आणि त्याचबरोबर गतिमान प्रणालीची देखभाल केली जाणार असून आरक्षण केंद्रावरील सर्व सेवा बंद असतील। प्रवासी आरक्षण, तिकीट रद्द करणं, त्याचबरोबर रिफंड, करंट बुकिंग, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन, रिफंड काउंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल याचा यामध्ये समावेश आहे। तसंच या काळामध्ये इंटरनेटद्वारेही तिकीट आरक्षण होणार नाहीये। रेल्वे प्रशासनानं सांगितलेलं आहे की देखभाल आणि प्रणाली दुरुस्तीसाठी त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हे काम आवश्यक आहे। प्रवाशांना या काळात काही अडचणी येऊ शकतात, मात्र त्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे। तिकीट रद्द केल्यास विद्यमान नियमांनुसार TDR जारी केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। रेल्वेनं प्रवाशांना या आवश्यक कामासाठी सहकार्य करण्याचं आणि प्रवासाची योजना आखताना वेळेचा विचार करण्याचं आवाहन केलेलं आहे।